नमस्कार मित्रांनो. 2013 साली रिॲक्टचं पहिलं व्हर्जन रिलीज झालं. गेल्या महिन्यात एप्रिल 2024ला रिॲक्टचं 19वं व्हर्जन रिलीज झालं. रिलीज कॅन्डिडेट व्हर्जन आहे ते, म्हणजे अजून प्रोडक्शन रेडी नाही आहे. पण रिॲक्ट 1 ते रिॲक्ट 19 म्हणजे रिॲक्टची पॉप्युलरिटी तुम्ही बघू शकता की इतकी व्हर्जन्स त्यांना आणावी लागली. लोक जे सांगत होते चेंजेस ते करत 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 त्यांनी वेगवेगळी व्हर्जन्स आज आणली. आज 19वं व्हर्जन आहे. त्यामुळे रिॲक्ट तुम्ही समजू शकता की हे एक अतिशय पॉप्युलर असं फ्रेमवर्क आहे. मुळात रिॲक्ट का शोधलं गेलं तर फेसबुकला त्यांच्या वेबसाईटसाठी काही रिॲक्टिव्ह चेंजेस घडवून आणण्यासाठी त्यांना अशा एका फ्रेमवर्कची गरज होती. त्यातून खरं रिॲक्टचा शोध लागला. आणि शोध लागला म्हणण्यापेक्षा ते काही इन्व्हेन्शन नाही आहे, पण रिॲक्ट बनवलं गेलं. रिॲक्ट फ्रेमवर्क काय केलं, बनवलं गेलं त्यासाठी. आणि फेसबुकने ते काय केलं, ते फक्त स्वतःपुरती न ठेवता त्यांनी ते ओपन सोर्स केलं. त्यांनी जगाला सांगितलं की तुम्ही रिॲक्ट फ्रेमवर्क स्वतःसाठी पण तुमच्यासाठी पण वापरू शकता. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की रिॲक्ट इतक्या वेबसाईट पॉवर करत आहे जगामध्ये. आणि आज तुम्ही कुठेही जॉबला बघा, रिॲक्टचा डेव्हलपर हा लागतोच लागतो. आणि त्याची जॉब रिक्वायरमेंट पण खूप आहे आणि त्याची सॅलरी मिळणारी ही खूप चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला बेसिक रिॲक्टचे सांगणार आहे आणि रिॲक्ट वापरायला कसं लागायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो रिॲक्ट तुम्हाला वापरायचं असेल ना, तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी लागतात. सो मी माझ्या सिस्टीमवरती येतो. इथं पहिल्यांदा तर तुम्हाला जे लागतं ते आहे Node.js. तुम्हाला रिॲक्ट जर इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला Node.js लागतं. सो Node.js तुम्ही गुगलवर सर्च केलं तर nodejs.org ही वेबसाईट येते. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड Node.js करू शकता. हे LTS व्हर्जन तुम्हाला लागतं. मी इथं प्रोसिजर तुम्हाला दाखवणार नाही आहे नोड कसं इन्स्टॉल करायचं, कारण खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस आहे. आता पुढची गोष्ट येते की नोड इन्स्टॉल झाल्यावरती रिॲक्ट कसं इन्स्टॉल करायचं. तर त्यासाठी एक टूल आहे, त्याचं नाव आहे व्हीट. त्याचं नाव काय आहे, व्हीट, VITE. सो मी VITE सर्च करतो फक्त आणि इथं तुम्हाला मिळू शकेल व्हीट.js, VITE.js.dev ही अशी वेबसाईट आहे. ह्याचा उच्चार व्हाईट वगैरे असा नाही आहे, याचा उच्चार व्हीट असा आहे. ठीक आहे. सो इथं आपण गेल्यावरती इथं गेट स्टार्टेडला क्लिक करूया आणि त्याच्यामध्ये आपण कमांड बघूया. सो इथं कमांड आहे npm create व्हीट ॲट लेटेस्ट. तर आता हे करण्यासाठी हे कुठं इन्स्टॉल करायचं, ही कमांड कुठं रन करायची. जर तुम्ही मॅकवर असाल किंवा लिनक्सवर असाल तर टर्मिनल ओपन करा. जर तुम्ही विंडोजवर असाल तर कमांड प्रॉम्प्ट तुम्ही ओपन करा. ठीक आहे. मी इथं मॅकवरती आहे त्यामुळे मी इथं टर्मिनल ओपन करतो, पण तुम्ही कमांड प्रॉम्प्ट ओपन करू शकता. ठीक आहे. मी दुसरा कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. सो इथं माझा कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेला आहे. आता इथं मला ज्या डिरेक्टरीमध्ये ते इन्स्टॉल करायचे त्या डिरेक्टरीमध्ये मला जायचं आहे. सो मी जातो CD. आता इथं माझ्याकडे डेव्हलपर नावाची डिरेक्टरी आहे. तुम्हाला विंडोजवरती कोणती डिरेक्टरी चेंज करायची याची मी एक रिसोर्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सो त्याच्यावरून तुम्ही डिरेक्टरी कशी क्रिएट करायची आणि कशी चेंज करायची हे तुम्ही बघू शकता. आता या डेव्हलपर डिरेक्टरीमध्ये मी अजून एका डिरेक्टरीमध्ये जातो. इथे एक डिरेक्टरी तयार करतो. ठीक आहे. मी इथं रिॲक्ट नावाची एक डिरेक्टरी बनवली आहे. आता या डिरेक्टरीमध्ये मी जातो आणि ही जी कमांड आहे ही मी इथं या ठिकाणी रन करतो. सो npm create व्हीट VITE ॲट लेटेस्ट. ठीक आहे. ही अशीच्या अशी कमांड मी इथं काय केली, टाकलेली आहे आणि आता मी एंटर दाबतो. हे केल्यावरती तो विचारतोय मला की तुम्हाला व्हीट इन्स्टॉल करायचं आहे का. सो मी इथं येस देतो. आता प्रोजेक्टचं नाव, सो प्रोजेक्टचं नाव मी देतो my-app. ठीक आहे. my-app असं मी प्रोजेक्टचं नाव देतो. आता व्हीट मला विचारतं की मला काय इन्स्टॉल करायचं. मला व्हॅनिला जावास्क्रिप्टचा प्रोजेक्ट करायचा आहे, व्ह्यू करायचं आहे, रिॲक्ट करायचं आहे, प्रिॲक्ट, ग्लिट, स्वेल्ट, सॉलिड, क्विक किंवा बाकी काही. सो मी इथं काय करतो, रिॲक्ट सिलेक्ट करतो.
आता मला टाईपस्क्रिप्ट हवी आहे, जावास्क्रिप्ट हवी आहे, काय हवं आहे, आता मी इथं जावास्क्रिप्ट करतो, कारण टाईपस्क्रिप्ट मी तुम्हाला कधीतरी पुढं नंतर शिकवेन. सो मी इथं जावास्क्रिप्टमध्ये जातो. ठीक आहे. सो इथं माझा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. आता त्याने मला पुढच्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत की सी डी माय डॅश ॲपमध्ये जा, मग एन पी एम इन्स्टॉलला ही कमांड रन कर, आणि मग एन पी एम रन डेव ही कमांड रन कर. सो मी इथं काय करतो, सी डी माय डॅश ॲपमध्ये जातो आणि इथं एन पी एम इन्स्टॉल ही कमांड या ठिकाणी रन करतो. आता ही कमांड रन झाल्यावरती आपण पुढच्या कमांडला जाऊया. सो इथं इंटरनेटचा स्पीड तुमचा किती आहे त्याच्यावरती डिपेंड होईल की किती फास्ट हे इन्स्टॉल होईल. सो इथं तुम्ही बघू शकता की आपले पॅकेजेस या ठिकाणी इन्स्टॉल झालेले आहेत. आता पुढची जी कमांड आहे npm run dev, ही मी इथं रन करणार नाही. सो इथं मी टर्मिनल हे क्लोज करून टाकतो आणि मी व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन करतो. ठीक आहे. आता इथं मी काय करतो, फाईलमध्ये जाऊन ओपन फोल्डरमध्ये मी ज्या ज्या फोल्डर बनवत गेले त्याच्यामध्ये माय ॲप हा फोल्डर मी आता काय करतो, या ठिकाणी सिलेक्ट करतो. सो मी जातो माय ॲप फोल्डरमध्ये. ठीक आहे. तुम्हाला VS कोडमध्ये हे अशी एक विंडो येईल, तिथं ट्रस्ट द ऑथर्स करा. येस, आय ट्रस्ट द ऑथर. ठीक आहे. आता इथं काय झालं, इथं तुम्हाला तुमचं माय ॲप ही डिरेक्टरी VS कोडमध्ये ओपन झालेली आहे. आता इथं जर टर्मिनल ओपन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, टर्मिनलमध्ये जाऊन इथं न्यू टर्मिनलला क्लिक करू शकता, किंवा कंट्रोल आणि एकच्या शेजारी जो आयकॉन असतो ना टिल्ड, त्याला तुम्ही म्हणजे हा जो आयकॉन हा जो हे आहे, सो ते क्लिक करून तुम्ही काय करू शकता, ओपन करू शकता. कंट्रोल प्लस हा सिम्बॉल. ठीक आहे. आता इथं माय ॲपमध्ये मला काय करायचं आहे, npm run dev. ठीक आहे. npm run dev हे करतो. आता हे केल्यावरती जर मी माझ्या विंडोवरती गेलो तर इथं मला URL टाकला पाहिजे. सो इथं मला हा URL दाखवत आहे बघा, localhost:5173. सो मी हा कॉपी करतो आणि मी जातो माझ्या ब्राउझरमध्ये आणि तिथं हा काय करतो, कोड टाकतो. आता इथं तुम्ही बघू शकता की एक बेसिक रिॲक्टचा कोड या ठिकाणी तो आपल्याला दाखवत आहे. पण मला हा कोड काय आहे, हा कोड मला नको आहे. सो मी काय करणार, मी जातो परत कोडमध्ये इथं, आणि इथं तुम्ही बघू शकता की इथं वेगवेगळ्या आपल्या डिरेक्टरीज तयार झालेल्या आहेत. हे टर्मिनल मी काय करतो, क्लोज करतो. या ठिकाणी इथं नोड मॉड्यूल्स ही एक डिरेक्टरी झाली आहे, जी आपण npm इन्स्टॉल केल्यावर जी डिरेक्टरी तयार होते ती ही नोड मॉड्यूल्स असते. इथं आपण आता काही हात लावणार नाही आहे. पब्लिकमध्ये इमेजेस वगैरे या गोष्टी आपण ठेवतो. SRCमध्ये आपलं मेन काम असतं. आता SRCमध्ये इथं तुम्ही बघू शकता की main.jsx आहे, app.jsx आहे, app.css आहे, index.css आहे, आणि इथं खाली index.html ही एक फाईल आहे. तसंच SRCमध्ये assets ही पण एक डिरेक्टरी या ठिकाणी आहे. सो मी आता काय करतो, मी थोडंसं क्लीनअप करायला घेतो. ठीक आहे. सो ही माझी आहे index.html. याला मी आत्ता हात लावणार नाही आहे. ही फाईल का लागते आणि ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. तत्पूर्वी आपण SRCमधल्या ज्या फाईल्स आहेत, जसे की main.jsx. main.jsx मध्ये तुम्ही बघू शकता की इथं ॲप आलेला आहे. सो आपण app.jsx वर जाऊया. इथं तुम्ही बघू शकता की जो आपल्याला ॲक्च्युली कोड दिसत आहे हा सगळा app.jsx मधनं येत आहे. ठीक आहे. सो app.jsx मध्ये मी काय करतो, मी काही गोष्टी आता काढायला चालू करतो. मी ही फाईल काय करतो, रिकामी करून टाकतो या ठिकाणी. सो मी इथं पूर्णपणे सिलेक्ट करतो सगळं आणि डिलीट करून टाकतो. आणि जर आता मी सेव्ह केलं आणि जर मी माझ्या आता इथं फाईलला गेलो आणि हे रिफ्रेश केलं तर आता सगळं व्हाईट स्क्रीन आला, कारण आता काय केलं, मी सगळा कोड काय केला आहे, काढून टाकलेला आहे. या ठिकाणी कुठलाच कोड माझा उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. सो इथं आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला काही कोड टाकायचा आहे. तर रिॲक्टचा कॉम्पोनंट कसा लिहायचा असतो, तर तो आपण असा लिहू शकतो, कॉन्स्ट, मी इथं ॲरो फंक्शन बनवतोय, कॉन्स्ट ॲप इक्वल टू ॲरो ब्रॅकेट. आता
तुम्हाला ॲरो फंक्शन काय आहे हे माहीत नसेल तर तुम्ही आपला जावास्क्रिप्टचा कोर्स करू शकता. आपल्या जावास्क्रिप्टच्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या खाली आहे. तिथं बेसिक्स जे जावास्क्रिप्टचे आहेत ते दिलेले आहेत. कारण रिॲक्ट हे फ्रेमवर्क जावास्क्रिप्टवर बनलेलं आहे आणि त्याची फंक्शन्स वगैरे कशी करायची ह्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट येणं अत्यावश्यक आहे. सो मी इथं काय केलं, कॉन्स्ट ॲप इक्वल टू एक ॲरो फंक्शन बनवलं. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे काही. रिटर्न मी काय करतो, रिटर्न मी करतो एक डिव. या डिवमध्ये मी एक h1 टाकतो आणि लिहितो वेलकम टू माय फर्स्ट प्रोग्राम इन रिॲक्ट. ठीक आहे, असं मी या ठिकाणी लिहिलं. एवढं या ठिकाणी करून भागत नाही, तुम्हाला हे ॲप कॉम्पोनंट एक्सपोर्टही करावा लागतो. सो एक्सपोर्ट डिफॉल्ट ॲप. सो हे मी या ठिकाणी केलं. आता जर मी माझ्या कोडला गेलो तर इथं तुम्ही बघू शकता की इथं वेलकम टू माय फर्स्ट प्रोग्राम इन रिॲक्ट असं आलेलं आहे. पण ही स्टाईल अजूनही कुठून तरी येत आहे, बरोबर, कारण हा काळा रंग वगैरे आपण कुठंच टाकलेला नाही आहे. सो आपण परत रिॲक्टमध्ये जाऊया. आपण index.html मध्ये बघूया कुठं CSS फाईल इन्क्लूड केली आहे का. सो इथं तर नाही आहे. main.jsx मध्ये आहे का, तुम्ही बघू शकता main.jsx मध्ये index.css ही फाईल काय केलेली आहे, इन्क्लूड केलेली आहे. सो आपण index.css मध्ये जाऊया आणि इथून मी काय करतो, मी इथून माझा पूर्ण कोड काय करून टाकतो, हा रिकामा करून टाकतो. index.css मी रिकामी करतो या ठिकाणी. असं केल्यावरती माझा कोड काय झाला, स्वच्छ झाला, त्यात कुठलीही CSS ॲडिशनल नाही आहे. ठीक आहे. सो मी परत इथं कोडवर येतो. आता app.css, ज्यावेळी आपण app.js फाईल रिकामी केली त्यावेळी आपण app.css त्यातून उडवून टाकली. सो ही app.css फाईल आपल्याला गरजेची नाही आहे. सो ही मी काय करतो, या ठिकाणी डिलीट करून टाकतो. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकाल की जर मी index.css ला एखादी काही हे टाकली, CSS टाकली. सो आपण HTML ला CSS टाकूया की फॉन्ट फॅमिली आपण एरियल हा फॉन्ट घेऊया. ठीक आहे, हे सेव्ह करतो. इथं तुम्ही आपला कोड बघू शकलात तर इथं काय झालं, चेंज झाले. आता हे ऑटोमेटेड चेंजेस कसे होत आहेत, म्हणजे मी फाईल सेव्ह केल्यावरती डायरेक्टली इथं रिॲक्टमध्ये कसा काय चेंज होतोय, तर त्यासाठी आपण जे व्हीट इन्स्टॉल केलं, व्हीट काय करतंय, माझ्या फाईल्सला वॉच करतंय. म्हणजे थोडक्यात काय, मी इथं टर्मिनल परत ओपन केलं. आता इथं मी काय करतो, आता खाली टर्मिनलमध्ये काय होतंय बघा, हा h2 आपण सेव्ह केल्यावरती. सो मी इथं एक h2 लिहितो, हाऊ लाईव्ह रिलोडिंग वर्क्स. ठीक आहे, हा h2 मी टाकतो. आता मी सेव्ह करतोय. कंट्रोल S दाबून विंडोजवरती, कमांड S दाबून मॅकवरती तुम्ही सेव्ह करू शकता. सो मी इथं सेव्ह करतो. सेव्ह केल्यावर इथं बघा, इथं खाली एक वाक्य चेंज झालं. तुम्ही व्हिडिओ थोडासा मागे घेऊन बघू शकता की एक गोष्ट इथं चेंज झाली. आणि हे काय करतो, हा जो आपण सर्व्हर चालू केला, npm रन डेव करून जो आपण सर्व्हर चालू केला, त्याने तो काय करतोय, तो आपल्या फाईल चेंजेस कंटिन्युअसली वॉच करत आहे. फाईल चेंजेस वॉच करत असल्यामुळे तिथं काय होतंय, इथं लाईव्ह रिलोडिंग होत आहे. याला हॉट रिलोडिंग किंवा लाईव्ह रिलोडिंग असंही म्हणतात. ठीक आहे. सो आपण इथपर्यंत आलो. आता index.html मध्ये जाऊया, त्याचा काय सिग्निफिकन्स आहे. तर रिॲक्टच्या प्रोजेक्टमध्ये index.html ही एंट्रीची फाईल असते. ही काय असते, एंट्रीची फाईल असते, ती ओपन होते. आता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर इथं main.jsx इन्क्लूड केलेला आहे. हा जर मी कोड काढून टाकला, हा मी काय करतो, कॉमेंट आउट करून टाकतो, तर इथं काय घडतंय बघूया. सॉरी, असं नाही कॉमेंट करायचं, HTML जसं आपण कॉमेंट करतो तसं कॉमेंट केलं पाहिजे हे. ठीक आहे, हे कॉमेंट केलं. इथनं काय झालं, कोड माझा पूर्ण गायब झाला. कारण जे कोड माझा ॲक्च्युली रन होत होता तो या main.jsx मुळे होत होता. कारण main.jsx मध्ये आपण काय केलेलं आहे, आपण ॲप इन्क्लूड केलेला आहे आणि ॲपमध्ये माझा ॲक्च्युली वेबसाईटचा कोड आहे. पण index.html मधनं मी मेन काय केलं, कॉमेंट आउट केल्यामुळे त्याला आता काय दाखवायचं वेब पेजवर हे माहीतच नाही आहे. सो मी काय करतो, मी कॉमेंट परत काढून टाकतो
आणि आता हे सेव्ह केलं आणि आता जर माझं पेज पाहिलं तर इथं व्यवस्थितपणे माझं काय झालं, कोड आला परत. ठीक आहे. सो आता काय करूया, आता मी परत माझ्या कोडवरती येतो. इथं तुम्ही बघू शकता div id इक्वल टू रूट आलेलं आहे. div id इक्वल टू रूट आलं आहे. याला ना मी काय करतो, root2 करतो आणि सेव्ह करतो आणि इथं येतो. गेला परत कोड. का गेला तो कोड बघूया. सो मी main.jsx मध्ये येतो. main.jsx मध्ये तुम्ही बघू शकता की इथं रिॲक्ट डॉम डॉट क्रिएट रूट, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी. डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी हे जावास्क्रिप्टचं एक रेग्युलर फंक्शन आहे की जे डॉम इलेमेंट्स आपण ॲक्सेस करण्यासाठी वापरतो. त्याच्यामध्ये बघा आपण कुठलं इलेमेंट ॲक्सेस करतोय, आय डीने रूट. पण इथं रूट नावाचा आय डी आहे का कुठं, आता नाही आहे, इथं रूट2 आहे. पण जर मी main.jsx मध्ये आता इथं रूट2 केलं आणि आता जर मी माझा कोड ओपन केला तर तो आता व्यवस्थित रन होतोय. सो main.jsx बेसिकली काय करतं, तर तुमच्या index.html मध्ये जो रूट आहे तुमचा, जिथं तुम्हाला सगळा तुमचा HTML इंजेक्ट करायचा आहे, जो काही तुम्ही रिॲक्टद्वारे कोड लिहित आहात तो तुम्हाला तुमच्या HTML मध्ये इंजेक्ट करायचा आहे. तो कुठे इंजेक्ट करायचा आहे, तर तो ज्याचा आय डी रूट2 आहे तिथं इंजेक्ट करायचा आहे. आणि तो तुम्ही कसा शोधला, तर रिॲक्ट डॉम डॉट क्रिएट रूट डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी. आणि त्या रूट2 मध्ये माझं ॲप काय कर, रेंडर कर असं मी त्याला सांगितलं. आता जर मी इथं परत रूट केलं, हे सेव्ह केलं आणि इथं परत मी माझं जर रूट केलं तरी माझ्या कोडमध्ये काही फरक पडणार नाही आणि माझा प्रोग्राम परत व्यवस्थितरित्या रन होईल. आता इथं जे टायटल आहे माझं, हे जर मी चेंज केलं आणि इथं टाकलं माय फर्स्ट रिॲक्ट प्रोजेक्ट आणि हे सेव्ह केलं तर इथं तुम्ही बघू शकता आता टायटल पण आपलं चेंज झालं आहे, माय फर्स्ट रिॲक्ट प्रोजेक्ट. आणि हा जो आता SVG आयकॉन आलेला आहे बघा, बरोबर, हा इथं vit.svg आला आहे, हा आपण काढून टाकू. तो नुसता काढून टाकूया, नको तर तो आपण पब्लिक डिरेक्टरीमधनं डिलीट पण करून टाकूया. सो तो मी डिलीट करून टाकला. त्यानंतर ॲसेट्स फोल्डरमध्ये react.svg आहे, ते पण डिलीट करून टाकलं. तर आता ह्या सगळ्या चेंजेस आणि हा बेसिक कोड पाहिल्यावर काय झालं, आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते साफ झालं एकदम. ह्याच्यामध्ये कुठलाही बॉयलर प्लेट कोड नाही आहे. हे पूर्णपणे आता आपलं ॲप्लिकेशन लिहिण्यासाठी हा प्रोजेक्ट काय झाला आहे, रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, हे होतं रिॲक्ट कसं सुरू करावं याचं इंट्रोडक्शन. त्यासाठी आपण रिॲक्टच्यासाठी इन्स्टॉल करण्यासाठी नवीन एक आपण मेथड वापरली, ती म्हणजे व्हीट वापरलेलं आहे. पूर्वी क्रिएट रिॲक्ट ॲप वापरलं जायचं, पण आता रिॲक्ट स्वतः सांगतं, त्यांच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्येही लिहिलेलं आहे की तुम्ही व्हीट वापरा. आणि त्यानुसार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हीट वापरून रिॲक्ट कसं इन्स्टॉल करायचं हे दाखवलं आहे. त्यात एक बेसिक वर्किंग रिॲक्टचं तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं index.html मध्ये तो इंजेक्ट त्याचा कोड करतो. अजूनही आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बघायच्या आहेत रिॲक्टमधल्या, सो त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.